धन्यवाद. कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन लाभलेले महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रणजित चव्हाण साहेब आपल्याला विनंती आहे की त्याच्या संवाद मेळाव्याच्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला संबोधित करावं. भारत माता की सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. पनवेल महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज पूर्व तयारीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो. आज या निवडणुकीमध्ये अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की 3 वाजेपर्यंत गोड बातमी मी गेल्यानंतर आपण सर्व पत्रकारांना नक्कीच द्याल. नितीनच्या जोडीला अजून काही जण बरोबर येतील याची मला त्यामुळे एक गोष्ट फार महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार ज्या गतीने काम करतात त्यामुळे अतिशय प्रभावीपणे आणि या गतिमान सरकारला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवरून तुम्ही आम्ही सर्वजण पाहता. मतदार मोठ्या संख्येने आपल्याला सर्वांना जो मतांचा कौल ज्याला म्हणतात तो कौल देताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे. मी आज आपल्या सर्वांना ही यासाठीच या ठिकाणी आलो की आपल्याला सर्वांना माहित आहे की 15 तारखेला निवडणुका आहे आणि या 15 तारखेपर्यंत आपल्याकडे आता फक्त 10 दिवस राहिले. 13 तारखेला प्रचार संपणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे 16 तास काम करतात. देवेंद्रजी सुद्धा 16 तास काम करतात. आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येकाने निदान 8 ते 10 तास या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे भाग घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही निवडणूक खरं तर मायक्रो लेवलवरती लढणारी निवडणूक आहे. आपल्यापैकी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण असा विचार करायला हवा की आपल्याला भारतीय जनता पार्टी संघटनात्मक दृष्ट्या या पनवेल शहरामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करते याची सर्वांना कल्पना आहे. परंतु ही संघटनात्मक असणारी ताकद आणि ही जी पूर्ण असणारी शक्ती जी आहे ती या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र करणं हे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याकडे आता असणारे 20 प्रभाग आणि या 20 प्रभागांमध्ये आपण सर्वांनी तिथल्या असणाऱ्या बूथच्या रचना आपल्याला सर्वांना माहीत आहे. या सर्व बूथवरती बूथ बरोबर बूथ प्रमुख आणि त्यांच्या बरोबर असणारे 10 कार्यकर्ते यांची फौज आपल्याकडे तयार आहे. एवढी मोठी फौज ही कोणत्याच पार्टीकडे नाही, कोणाही विरोधकांकडे सुद्धा नाही. परंतु या सर्वांमध्ये समन्वय घडवून आणणं हे अत्यंत गरजेचं आहे. ह्या बूथवरच्या कार्यकर्त्यांना तिथे असणाऱ्या शक्ती केंद्र प्रमुखांना यांना सर्वांना या 10 दिवस आपण सर्वांनी काय नक्की काम करावं लागेल याची सर्वांनी एक वेगळ्या पद्धतीची यंत्रणा ही त्या बूथवरती त्या शक्ती केंद्र प्रमुखाने तयार करावी लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या की हा प्रभाग आणि या प्रभागामधील असणाऱ्या प्रत्येक नागरिकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आपल्याकडे असणाऱ्या 10 दिवसामध्ये एकदा तरी कमीत कमी एकदा तरी
त्या घरातील असणाऱ्या कुटुंबांपर्यंत त्यांच्या बरोबर जाऊन अतिशय छानपैकी, जसं आपण एखाद्या नातेवाईकाशी गप्पा मारतो, जसं आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारतो, त्याच पद्धतीने जाऊन संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, संवाद यासाठी साधला पाहिजे की त्यांच्याकडे जाऊन प्रत्यक्षपणे चर्चा करायला हवी आणि त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी या दोन्ही सरकारने ज्या ताकदीने या ठिकाणी कामं केलेली आहेत त्या सर्व गोष्टी त्यांना पुन्हा पुन्हा आठवण करून देणं अत्यंत गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, बऱ्याच वेळेला या निवडणुकीच्या काळामध्ये आठवून देणं प्रत्येकाला फार गरजेचं असतं. आपल्याकडे असणारा आपल्या हातामध्ये जो आपला अतिशय आपल्याला प्रिय आहे असा मोबाईल, हा मोबाईल सुद्धा असा असतो की जो रोज सकाळी किंवा रात्री जोपर्यंत आपण त्याला चार्ज करत नाही तोपर्यंत तो चालत नाही. मग तो छोटासा 2000चा असो किंवा तो 2 लाखाचा असो, त्याला चार्ज मात्र करावे लागतं. असाच आपला कार्यकर्ता सुद्धा आहे, असाच आपला मतदार सुद्धा आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मतदाराला काही गोष्टी समजून सांगणं हे फार गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, विसर किंवा या सगळ्या गोष्टीची पुन्हा पुन्हा आठवण करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. एक छोटी गोष्ट फक्त सांगतो, किती छोटी असावी की 2014 नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होण्याच्या अगोदरचा काळ पनवेलकरांनी तो आठवा असं आपण फक्त सांगितलं पाहिजे. कसं सांगितलं पाहिजे तर ते यासाठी सांगितलं पाहिजे की आपण या सगळ्या गोष्टी आठवण करून जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत लोकांच्या लक्षात येणार नाही. 2014च्या अगोदर पूर्ण पनवेल शहर असेल, या शहरामध्ये 6 तास लोड शेडिंग होतं की नाही? बघा, आठवतं का? होतं ना? जरा जोरात तर बोला, हळू का होतं? हे सगळ्यांना माहित आहे. परंतु आज 24/7 लाईट आहे. एवढ्या दिवसात नरेंद्र मोदीजींच्या, देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारने ही परिस्थिती आपल्यापर्यंत आणली की आज आपल्याला 24 तास वीज मिळते. लोड शेडिंग हा विषय संपलाय, इन्व्हर्टर हा विषय संपलाय. हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे, आठवण करून दिली पाहिजे की बाबा रे, त्यावेळेच्या काळात कशा पद्धतीने त्रास व्हायचा. एखाद्या बिल्डिंग मध्ये असणाऱ्या पाणी जरी खाली टाकीमध्ये असलं तरी सुद्धा लाईट नसेल तर ते पाणी वरच्या टाकीत गेलं नाही तर 2-2 दिवस आपल्याला पाणी मिळत नव्हतं. हे त्यावेळेच्या काळाची असणारी परिस्थिती होती. छोट्या गोष्टी मी यासाठी सांगतो की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आपल्याला अनेक गोष्टी सांगता येऊ शकतात. नरेंद्र मोदीजींच्या बद्दल कधी कधी प्रशांतजी जेव्हा सुरू करतात, मला असं वाटलं की प्रशांतजी आता बोलायला लागतील आणि लाभार्थी आणि यांची सुरुवात केली तर 2 तास बोलतात. 2 तास बोलतात. रामशेठ आणि मी बऱ्याच वेळेला बोलतो, अरे बाबा हा बोलायला लागला की तृतीय वर्ग शिक्षकांकरता एवढं सांगायला लागतो की बाकी काही सांगायचं. त्यांच्याकडून एवढं काम केंद्र आणि राज्याच्या सरकारने केलंय आणि त्यामुळे आमच्यासारखे प्रत्येक लोकप्रतिनिधी हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात. मी मोबाईलचं उदाहरण त्यासाठी दिलं की त्याला जोपर्यंत चार्ज करत नाही ना, प्रशांतजी सुद्धा रोज तुम्हाला चार्ज करतात की नाही, तुम्हाला आठवत नाही ना, आठवतंय की नाही, हे सांगण्याचा प्रयत्न त्यासाठी. त्या 10 दिवसामध्ये तुम्हाला तेच करायचं. प्रत्येकाला त्याच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे, भारतीय जनता पार्टीला मतदान का करावं. भारतीय जनता पार्टीला मतदान का करावं. कदाचित म्हणतील की आम्ही नाही करणार, शांत बसतील. आपल्याला लक्षात येते की याला बोलकं करायला हवं. त्या प्रत्येक मतदाराला बोलकं करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
आदरणीय पंतप्रधान नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की संवाद हेच सर्वात मोठी. आपल्याला या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण एखाद्याशी संवाद करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपण त्याच्या अधिक जवळ जातो. त्यामुळे मतदाराची जवळ ही पनवेलमध्ये अत्यंत गरजेची आहे. आणि तुम्हाला या 10 दिवसामध्ये कार्यकर्त्यांची असणारी प्रचंड मोठी फौज आहे. या प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन तो संवाद निर्माण करणं, त्या प्रत्येक मतदाराला आपलंसं आपल्या पार्टी बरोबर करणं आणि हे म्हणणं की तुमची आमची भाजपा सर्वांची हे म्हणायला लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी गोष्ट मतदारावरती बिंबवणं फार गरजेचं आहे. मला तो 2014चे दिवस आठवतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एनडीएचे कॅन्डिडेट म्हणून त्यांना घोषित केलं आणि एक फक्त छोटस स्लोगन होतं, हर हर मोदी घर घर मोदी, हर हर मोदी घर घर मोदी. लहान मुलांपासून सर्व ज्येष्ठ माणसांच्या तोंडामध्ये तोच विषय होता. तसाच एक जयकारा हा पूर्ण पनवेलमध्ये या 10 दिवसामध्ये प्रत्येकाच्या तोंडामध्ये, प्रत्येकामध्ये, सगळ्यांच्या तोंडामध्ये हेच असलं पाहिजे, तुमची आमची भाजपा सर्वांची. त्याचं कारण नाकारता येत नाही. केंद्र आणि राज्याच्या असणाऱ्या या सर्व लाभार्थ्यांची संख्या किती? 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ होतोय. म्हणजे सर्वात जास्त 80 कोटीपेक्षा जास्त 130 कोटी जनता, त्यापैकी 80 कोटी लोकांना जर या सगळ्या योजनांचा लाभ होतोय. वैयक्तिक योजनांचे लाभ ज्याला म्हणतात ते जवळजवळ 60 कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळतात. त्याचा अर्थ काय की तुम्ही आणि आम्ही सर्वांनी त्या दृष्टीने विचार करणं आणि प्रत्येकाला त्या सगळ्या गोष्टींबद्दल वारंवार सांगत राहणं. या देशामध्ये आपण पाहत असाल, आपण प्रत्येकाला हे सांगण्याची गरज आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक गोष्टी साध्य होत आहेत. अनेक गोष्टीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या गतीने काम होत आहे, महाराष्ट्र हा येणाऱ्या काळामध्ये ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जाणार आहे. आणि त्याची पावलं ही नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये टाकायला सुरुवात झाली आहे. हा आपला आजूबाजूचा पनवेल असेल किंवा नवी मुंबईचा असणारा परिसर आहे, हा एज्युकेशन हब म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुढे यायला सुरुवात झाली आहे. हे सगळं कसं आहे ते लक्षात घ्या. देश विदेशातील असणाऱ्या अनेक ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, त्या युनिव्हर्सिटी आज या सगळ्या युनिव्हर्सिटीज आपल्याकडे आपल्या देशामध्ये आणि विशेष म्हणजे पनवेल आणि आजूबाजूच्या असणाऱ्या या सर्व भागांमध्ये येत आहे. याचा फायदा हा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला महानगरपालिकेतील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला होणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दूरदृष्टी ठेवून एक द्रष्टा नेता ज्याला म्हणतात, ज्याला पुढचं कळतं, नरेंद्र मोदींच्या नंतर त्यानंतरच्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही सर्वजण पाहता. विजेच्या संदर्भामध्ये गेली वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो, विजेचे दर हे वाढताना 20 वर्षात दिसत होते. परंतु देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पाहत आहात की गेल्या काही 6-8 महिन्यामध्ये विजेचे दर जे आहेत ते कमी व्हायला लागले. हाच तो फरक आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वातला. आणि म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे की ही निवडणूक आहे, ही निवडणूक ही कोणाला तरी नगरसेवक करण्याची निवडणूक नाहीये. एखादा कोणीतरी नगरसेवक व्हावा यासाठी निवडणूक नाही, किंवा यासाठी ही निवडणूक तर नाहीच नाही की कोणीतरी महापौर करण्यासाठी आहे. ही निवडणूक जी आहे ती तुम्हाला आम्हाला पुढच्या पिढीचं भविष्य जे आहे त्या भविष्याचा विचार करण्यासाठी असणारी निवडणूक आहे. 5 वर्षातून एकदा ही निवडणूक होते
पारदर्शकपणे कारभार या महानगरपालिकेमध्ये होणं हे अत्यंत गरजेचं आहे. नरेंद्र मोदीजी जसं म्हणतात की मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा, ती भूमिका या महानगरपालिकांमध्ये आपल्याला रुजवणं, कायमस्वरूपी रुजवणं, यासाठी हे असणारी निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या ताकदीने काम करण्याची गरज आहे. आपल्याला प्रत्येक बूथवरती 51% लढाई ही जिंकण्यासाठी ही निवडणूक आहे. 51% लढाई याचा अर्थ की प्रत्येक तो बूथ, त्या बूथवरती होणाऱ्या मतदानाच्या 50%पेक्षा जास्त मतदान हे कमळ चिन्हासमोर कमळाच्या बटन दाबून कसं होईल यासाठी आपला जास्तीत जास्त प्रयत्न हा असणं अत्यंत गरजेचं आहे. या 10 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काय करायला हवं? आपल्या हातात असणारी मतदार यादी जी आहे, या मतदार यादीला घेऊन त्या घरोघरी जाऊन त्या घरातील असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधून त्याला आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या सर्व जी मंडळी आहेत किंवा त्यांचे नातेवाईक असतील त्यांच्याशी संवाद साधून त्यांना भारतीय जनता पार्टीला मतदान कसं करावं यासाठी सांगण्यासाठी ही निवडणूक आहे. देश आणि देशाला, राष्ट्रासाठी आणि या सगळं मतदार हे देश आणि येणाऱ्या काळामध्ये देशातील असणारी ही अंतर्गत सुरक्षितता यासाठी हे मतदान आहे. हे तुम्हाला मला सर्वांना पटवून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण सर्वजण अतिशय चांगले कार्यकर्ते आहात. एक गोष्ट लक्षात घ्या, गाफील राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. विजय हा नक्की आहे, परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सर्वांनी या निवडणुकीकडे पाहत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, मी काही केलं नाही तर चालेल, दुसरं करतातच आहेत ना काम, असं विचार करू नका. प्रत्येकाला कामाला लागलं पाहिजे. प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यांपासून मोठा जॅकेट घालणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा, मी जॅकेट घाललेला कार्यकर्ता यासाठी म्हटलं की हळूहळू अशी परिस्थिती निर्माण होते की त्या कार्यकर्त्याला स्वतःला वाटतं जॅकेट घातलं की कुठे घरात जायची गरज नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाने मेहनत करावी लागेल. कुठेतरी आपण कमी पडू नये यासाठी जेव्हा आपण सर्वजण मिळून ज्यावेळेला प्रयत्न करू त्यावेळेलाच यश जे आहे ते यश अतिशय भौगोलिक मिळू शकतं, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. परिस्थिती अत्यंत चांगली आहे, याबद्दल दुमत नाही, परंतु कार्यकर्त्यांनी कुठेही आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची सुद्धा दखल घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये संपर्क करणं, घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाला हे पटवून सांगणं, आपल्याकडे जे विजन डॉक्युमेंट आपण तयार केलंय, पनवेल शहर, पनवेल महानगरपालिका ही येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये देवेंद्रजी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात की ही 15 तारीख, या 15 तारखेला तुम्ही फक्त मतदारांकडून तुम्ही फक्त एक दिवस कमळ लक्षात ठेवा, एक दिवस कमळाचं बटन दाबा. पुढील 5 वर्ष देवेंद्र फडणवीस ही तुमची काळजी घेईल. ते यासाठी सांगतात की त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत आहे, महाराष्ट्रातील असणाऱ्या अडचणी माहीत आहे, महाराष्ट्र पूर्णच्या पूर्ण भागामध्ये कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये झाला पाहिजे, त्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये विकासाच्या असणाऱ्या जे करता येऊ शकतं ते कशा पद्धतीने करावं याची त्यांना अत्यंत चांगली जाण आहे. आणि त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वात होणाऱ्या या निवडणुका आहेत, 29 महानगरपालिकांमध्ये या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, त्यामध्ये एक महानगरपालिका ही पनवेल महानगरपालिका, की ज्या पनवेल महानगरपालिकेची सुरुवात
पनवेल महानगरपालिका करण्याचं काम सुद्धा हे देवेंद्रजींनी त्यावेळेच्या काळामध्ये केलं आहे. त्यामुळे आपण सर्वजण जाणता की त्यांच्या नेतृत्वामध्ये पनवेल महानगरपालिका महापौर हा भारतीय जनता पार्टीचा करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही नक्की पार पाडाल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा आपण सर्व कार्यकर्त्यांना फक्त मी विनंती यासाठी करायला हवं की आता उद्यापासून आपण सर्वांनी कामाला लागायचं आहे. बूथ लेवलवरती प्रत्येकाने खाली जाऊन काम करण्याची गरज आहे. आपण सर्वजण हे काम करा याची ही खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.